नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या महाफास्ट न्यूजवर. महायुतीच्या समन्वय समितीची बैठक, विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर बैठक. विधान परिषदेच्या निवडणुकांच्या जागा, महामंडळ यावर चर्चा होणार आहे. सूत्रांची माहिती. कोणाच्या वाट्याला किती जागा, कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. वैजनाथ तीर्थक्षेत्र आराखडा बाबत मुंडेंनी फडणवीसांची भेट घेतली. परळीतील विकास कामांसाठी 301.54 कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्याला मान्यता मिळाली. ही योजना आता नियोजन विभागामार्फत राबवण्यास मंजुरी मिळाली असून या निर्णयाबाबत परळीवासीय आणि शिवभक्तांच्या वतीनं धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांचा आभार मानलाय. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. कांद्याच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती मिळते. मंत्री छगन भुजबळ यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं समोर आलंय. प्रशांत किशोर हे राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार म्हणून काम पाहणार. डिझाईन बॉक्सनंतर प्रशांत किशोर राष्ट्रवादीचं काम पाहणार आहेत. प्रशांत किशोर यांची आय पॅक कंपनी हे काम पाहणार आहे. 1 जूनपासून प्रशांत किशोर राजकीय सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 16 जागांवर निवडणूक होणार आहे. 16 जागांपैकी 2 जागा राष्ट्रवादी लढवण्यास इच्छुक आहे. रायगड, रत्नागिरी, पुण्यातील जागा लढवण्यास राष्ट्रवादी इच्छुक आहेत. पुण्यातून सुनील टिंगळे, विक्रम काकडे, माजी आमदार रमेश अप्पा थोरात, माजी आमदार विलास लांडे आणि नाना काटे इच्छुक आहेत. तर रायगड आणि रत्नागिरीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवरती माजी आमदार अनिकेत तटकरे, राजीव साबळे, अजित यशवंतराव हे इच्छुक आहेत. महागाईने मरा किंवा जय श्रीराम म्हणत गप्प बसा, संजय राऊतांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. पेट्रोल डिझेल दरवाढ, महागाई आणि केंद्र सरकारच्या धोरणांवरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. आता बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द होणार आहे. बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत ओबीसी उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. म्हणून जरांगेच्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग. निवडणुकीत मतदारांना हॉटेल, रिसॉर्ट किंवा तत्सम ठिकाणी ठेवणं लाच मानलं जाणार आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, तसंच आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय. राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3,000 रुपये जमा झालेत. पण राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात जानेवारीपासून 1,500 रुपयांचा हप्ता जमा झाला नाही. पात्र असतानाही लाभ बंद का झालाय, असा सवाल संतप्त महिलांकडून उपस्थित केला जातोय. नांदेडच्या कदम कुटुंबियांची चौकशी होणार आहे. कदम कुटुंबियांची पुण्यात सीबीआय कडून पुन्हा चौकशी होणार आहे. शनिवारी कदम कुटुंबियांची सीबीआयने 8 तास चौकशी केली होती. कदम कुटुंबांनी मुलींसाठी 5 लाखात नीटचा पेपर विकत घेतला होता. देशभरातील औषध विक्रेत्यांचा उद्या देशव्यापी संप. जवळपास 12 लाखांहून अधिक औषध विक्रेते संपावर जाणार आहेत. 20 मे रोजी सर्व मेडिकल बंद राहण्याची शक्यता आहे. बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री विरोधात बंदची हाक देण्यात आली आहे. देशभरात पेट्रोलचे दर 86 पैशांनी तर डिझेलचे दर 83 पैशांनी वाढलेत. 5 दिवसात पेट्रोल डिझेल पुन्हा महागलंय. 5 दिवसांपूर्वी पेट्रोल डिझेल 3 रुपयांनी महागलं होतं. 5 दिवसातच देशभरात दुसऱ्यांदा दरवाढ पाहायला मिळाली. परभणीत मागील 2 दिवसांपासून डिझेलची भीषण टंचाई जाणवते. शेतकऱ्यांचे मोठे हाल. शेतीच्या कामासाठी आवश्यक असलेले डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांना एका पंपावरून दुसऱ्या पंपावर भटकंती करावी लागते. मुंबईमध्ये पावाच्या लादी महागल्यात. प्रति लादीमध्ये 5 रुपयांची वाढ झाली आहे. वडापाव आणि अन्य पावांच्या पदार्थावर याचा परिणाम होणार आहे. ब्राऊन ब्रेड 45 रुपयांवरून 50 रुपये. याचा सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. पोलीस शिपाई भरतीची रद्द झालेली परीक्षा 24 मे रोजी होणार आहे. 100 पैकी 85 प्रश्न सराव संचातून घेतल्यानं परीक्षा रद्द करण्यात आली होती. खासगी प्रकाशन संस्थेच्या सराव प्रश्न संचातून घेतले होते हे प्रश्न. त्या आरोपानंतर परीक्षा रद्द करण्यात आली होती. माहिती अधिकार प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे. राज्य सरकारने ऑनलाईन माहितीचा अधिकार ही नवीन प्रणाली सुरू केली आहे. पोर्टलमुळे नागरिकांना विविध सरकारी कार्यालयांकडून माहिती मिळणार आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांना होणार आहे. नसरापूर प्रकरणी 21 मे पासून सुनावणी पार पडणार आहे. विशेष न्यायालयात इन कॅमेरा हा खटला चालणार आहे. हायकोर्टाच्या निर्देशानुसार इन कॅमेरा हा खटला चालवला जाणार आहे. विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांच्या न्यायालयात ही सुनावणी पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर सर्व सार्वजनिक ठिकाणावरून कुत्र्यांना हटवण्याचे पूर्वीचे आदेश कायम ठेवत राज्यांना कडक इशारा दिलाय. आदेशाचे पालन न केल्यास न्यायालयाचा अवमान मानला जाईल असं सांगत न्यायालयाने गंभीर व धोकादायक कुत्र्यांना इच्छामरण देण्याचे निर्देश दिले. 26 मे पासून जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी 3 महिने बंद असणार आहे. पावसाळ्यातील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. येत्या शनिवारी रविवारी किल्ल्यावरती मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
नामांकित आईस्क्रीम ब्रँडमध्ये नट आढळलाय. 5 वर्षाच्या चिमुकलीचा जीव थोडक्यात बचावला. अमूल सारख्या टॉपच्या आईस्क्रीम ब्रँडमध्ये नट दिसल्याने राजगुरुनगरमध्ये खळबळ उडाली आहे. भीमाशंकर देवस्थानासाठी राज्य सरकारचा मेगा प्लॅन. रस्ते समस्येवर 172 कोटींचा कायमस्वरूपी तोडगा. त्यामुळे रस्ते मोठे होणार असून भाविकांसाठी खास सुविधा उपलब्ध होणार आहे. कोकणकरांसाठी गुड न्यूज. दिवा चिपळूण मेमू आता थेट संगमेश्वर पर्यंत धावणार आहे. याचा विशेष फायदा मुंबई ठाणे दिवा या परिसरात नोकरी तसेच व्यवसायासाठी राहत असलेल्या कोकणकरांना होणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील दुसरी लेन सुरू झाली आहे. डोंगर कटाई, रॉक बोल्टिंग, रिटेलिंग वॉल आणि गॅबियन वॉलचं काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलं असून घाटातील दुसरी लेनही वाहतुकीसाठी सुरू झाली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून सुरू असलेल्या वादाला आता एक मोठं कायदेशीर वळण मिळालंय. कुठल्याही वास्तूला किंवा ठिकाणाला नाव देण्याचा अधिकार न्यायालयाला नाही, असं कोर्टाने स्पष्ट शब्दात सुनावलंय. न्यायालयाच्या भूमिकेनंतर आता नावाचा अंतिम निर्णय केंद्र आणि राज्य सरकारच्या मंजुरीवरतीच अवलंबून असणार आहे. मुंबई विमानतळावर 3 कोटींचं सोनं सापडले. 2 स्वतंत्र प्रकरणात सीमा शुल्क विभागाची कारवाई. दोन्ही प्रकरणामधील दुबईतून आलेल्या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पाम बीचवर कार चालकाचा स्टंट. चालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत केलाय स्टंट. कारमध्ये स्टंट करताना तरुणाचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. आज विदर्भात उष्णतेची लाट होणार आणखीन तीव्र. अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यासाठी नागपूर वेधशाळेकडून उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. प्रवीण तरडेंचा बहुप्रतीक्षित चित्रपट देऊळ बंद 2 चा अखेर ट्रेलर समोर आलाय, ज्यात तुम्हाला साक्षात स्वामींचं दर्शन होत असल्याचा अनुभव मिळतोय. अंगावर काटा आणणारा ट्रेलर सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. वेंगुर्ला शहरामध्ये पहिल्यांदा मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आले. 23 ते 26 मे 2026 दरम्यान हा 4 दिवसीय चित्रपट महोत्सव होणार आहे. प्रेक्षकांना दर्जेदार मराठी चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. हिंदी आणि तेलुगू सिनेविश्वात आपल्या अभिनयाची छाप उमटवल्यानंतर अभिनेता देवदत्त नागेचं आता मराठी चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण होतंय. भूमिकांमध्ये नेहमीच वैविध्य जपणाऱ्या देवदत्त नागे यांचा घबाडकुंड या आगामी चित्रपटातील लूक विशेष चर्चेचा ठरत आहे. बातमीपत्रात वेळ झाली तेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.